फिकीर न करावी यत्किंचित सदा असावे आनंद भरित चिंता न करावी आमरणांत उपदेश नित्य बाबांचा असो ब्रह्मतत्व निर्धारण हे या अध्यायाचे धोरण की ही नौका भवतारण जाईल शरण साईंस त्या हितवचन वारंवार सांगावे करावा परोपकार बाबा तयाचा करूनी अनुकार तदनुसार प्रवर्तती हे संयुक्तिक की अयुक्तिक हे मतभेद केवळ वैयक्तिक जेणे सामान्य जनतेसी तोख तोच की रोख ये ग्रंथी हेची आहे येथे प्रयोजन बाबा जाणीत कार्यकारण जैसे तयाचे मनेप्सित जाण होष्यमाण ही तैसेच गुरुमुखींच्या कथा ऐकाव्या अतर्क्य लीला अनुभवाव्या स्मरतील त्या संग्रही ठेवाव्या परिसवाव्या इतरांते साईंचे हे चरित्र बरे श्रवण करिता अत्यादरे श्रोतिया वक्त्यांचे दैन्य हरे दुर्दिन ओसरे अवघ्यांचे पाहोनी बाबांची अलौकिक लीला कोण अभागी चकित न झाला केवळ दर्शन मात्रेची निवाला लीन झाला पदकमली विशद चरिते या साईंची प्रशस्त चित्ते ऐकावयाची संधी येता ऐसी सुखाची कोण फुकाची दवडील पुत्र मित्र कलत्रावर्त काम क्रोधादि ग्राहयुक्त नाना रोग तिमिंगलोजृंभित उद्वेलित आशा कल्लोळी वेळी उद्वेगाचा झटका येवोनी जातो घटको घटका द्वंद्व माजूनी उडतो खटका परीन तटका तोडावे स्वयेच जीवास करावा बोध की तूच आहेस ब्रह्मशुद्ध झालासी देह संगे बद्ध नलिका पिनद्ध शुक जैसा बुललासी केवळ मोहमाये तेणे विसरलासी निज सोये तुझा तूच सावध होये स्वरूपाये झडकरी